राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आज लातूर जिल्ह्याचा अतिवृष्टीच्या अनुषंगाने जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान सकाळपासूनच मी जवळपास 8 ते 9 गावांपर्यंत स्वतः जाऊन पाहणी केली, शिवारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः समजून घ्यायचा प्रयत्न केला, ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न केला। नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याबद्दल कुठलं दुमतच नाही। नुकसान किती प्रमाणात झालेलं आहे, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे याचे एक तांत्रिक आकलन करणं आवश्यक होतं आणि महसूल राज्यमंत्री म्हणून आणि ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून देखील ज्या काही महसुली संदर्भात पंचनामे करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे त्या सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना आज मी माझ्या दौऱ्याच्या दरम्यान मी दिलेल्या आहेत। त्या सोबतच अतिवृष्टीमुळे आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे आपण म्हणजे जे काही शेत रस्ते आहेत त्यांचं झालेलं नुकसान ग्रामपंचायतच्या मालकीच्या किंवा शासनाच्या मालकीच्या असलेल्या इमारतींचं झालेलं नुकसान त्या बाबतीतली देखील माहिती माझ्या दौऱ्याच्या दरम्यान आज मी घेतली। तर ह्या पत्रकार परिषदेनंतर माझी बैठक देखील आहे। त्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी मला जाणवलेल्या आहेत त्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मी जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांना मी करणार आहे। परंतु 2-3 गोष्टी महत्त्वाच्या मला जाणवल्या ते म्हणजे आता जे काही पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केलेलं आहे, मला वाटतं 2200 कोटीच्या आसपास हे पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि हे पॅकेज जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान जे काही नुकसान अतिवृष्टीमुळे झालं होतं त्याकरताच ते पॅकेज डिक्लेअर केलं गेलेलं आहे। आता त्यावेळेस ज्या शेतामध्ये पंचनामे झाले त्याच शेतामध्ये आज पुन्हा वाढीव नुकसान झालेलं आहे। मग एकाच ठिकाणी 2 वेळा पंचनामे कसे करायचे हा जरा संभ्रम होता, परंतु आपण सूचना अशा केलेल्या आहेत की समजा जुलै व ऑगस्ट मध्ये काही 30-40% त्यावेळेस नुकसान झालं होतं शेताचं पिकाचं आणि आज ते 100% नुकसान झालेलं आहे। तर ते टक्केवारीमध्ये वाढ करून त्याच्यामध्ये वाढीव पंचनामे करण्याची सूचना आपण केलेल्या आहेत, जेणेकरून ह्या अतिवृष्टी आणि ह्या पूरग्रस्त परिस्थितीच्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची मदत ती देखील शेतकऱ्यांना तिथे भविष्यामध्ये प्राप्त होईल। दुसरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीमुळे जमीन खरडून गेलेली आहे, पूर्ण काही ठिकाणी मी स्वतः पाहिलंय की नदीच्या काठी असलेले जे शेत आहेत त्याचा अनेक जमिनीचा भागच हा वाहून गेलेला आहे। त्याचे महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे जे आपण रेग्युलर प्रॅक्टिस आहे पंचनामे करणं त्याची देखील सूचना मी केलेली आहे आणि त्याचा नक्की किती क्षेत्र हे वाहून गेलेल्या जमिनीचं ते पंचनाम्यामध्ये आलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांसोबत त्याची संपूर्ण सातबाराची सगळी माहिती घेऊन तो व्यवस्थित रेकॉर्ड हा तयार केला गेला पाहिजे असं सूचना देखील ह्या आपण केलेल्या आहेत। आणि अशा अन्यही ज्या गोष्टी आहेत, आता एक मागणी शेतकऱ्यांकडून आली की जे काही शेताचं नुकसान झालेलं आहे, जे काही पाणी तिथे साचलं होतं, काही ठिकाणी 72 तास पाणी होतं, 3-3 दिवस पाणी साठून राहिलेलं असल्यामुळे पशुंकरित असलेलं जे धान्य होतं ते देखील म्हणजे पशुचारा तो देखील तिथे खराब झालेला आहे आणि आता पशूंना तिथे देण्याकरता कुठलं काही चारा उरलेला नाही, त्याची उपाययोजना करून द्या अशी एक मागणी शेतकऱ्यांकडून केली गेलेली आहे। त्याची देखील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही केलेल्या आहेत। अशा ज्या काही एकंदरीत नुकसान अर्थातच प्रचंड आहे। मी 2 दिवसापूर्वी मी सोलापूर दौऱ्यावरती देखील होतो, करमाळा असेल, माढा असेल, मोहोळ असेल त्या ठिकाणी देखील मी ह्याच संदर्भात मी पाहणी केली होती। आणि आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना जे काही फील्डवरती आम्हाला गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः लातूर जिल्ह्यामध्ये देखील आले होते, त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे।
त्यांना कल्पना आहेच, परंतु आमच्या दौऱ्याच्या दरम्यान आम्हाला ज्या ज्या गोष्टी जाणवलेल्या आहेत त्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत देखील आम्ही ह्या गोष्टी पोहोचवणार आहोत आणि ह्याची संपूर्ण माहिती ही देऊन शासनामार्फत जास्तीत जास्त मदत ही शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे ह्याचा अशी मागणी राज्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि माझा विश्वास आहे काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होत असे, परंतु ओला दुष्काळामध्ये नेमकी किती मदत दिली जाते ह्याचं कुठेही आकलन त्याचं आपण कुठे जजमेंट करण्यापेक्षा शेतकऱ्यांना जी आवश्यक मदत आहे ती आवश्यक मदत दिली जाईल असा शब्द काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला असल्यामुळे मला विश्वास आहे की नक्कीच वाढीव मदत म्हणजे एनडीआरएफच्या निकषाच्या व्यतिरिक्त वाढीव मदत ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडनं दिली जाईल, म्हणजे आमच्या शासनाने दिली जाईल असा माझा विश्वास आहे आणि शेतकऱ्यांना ह्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम नक्कीच आमच्याकडनं केलं जाईल. काही ती देखील माहिती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आणि शिंदे साहेबांपर्यंत देणार आहोत की काही शेतांची परिस्थिती पाहता ही शंका नक्कीच इथे उद्भवते की रब्बीचं पीक आता 2 महिन्यामध्ये ते देखील पेरणी करायची वेळ येणार होती 2-3 महिन्यामध्ये आणि ते देखील हातातून जाईल अशी परिस्थिती आहे, म्हणून ती वस्तुस्थिती देखील आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवू आणि त्याचं आकलन करून मदत कशी देता येईल नक्कीच या बाबतीमधला पाठपुरावा आम्ही स्वतः करू. नाही कसं आहे शेवटी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तेच सांगितलं ओला दुष्काळ हा फक्त शब्दप्रयोग केला जातोय परंतु शेतकऱ्यांना नाही ना, म्हणजे तो मला तरी त्याची माहिती नाही, परंतु आमचं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली गेली पाहिजे. कदाचित ओला दुष्काळामध्ये किती मदत मिळते ही मागणी करतात त्यांना दिली त्याची माहिती नाही विरोधकांना, परंतु आज आमची भूमिका एकच आहे जी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी काल तिथे त्याची घोषणा देखील केलेली आहे की शब्दप्रयोग हा फक्त ओला दुष्काळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळाली पाहिजे आणि ती मदत दिली जाईल. नक्कीच जास्त द्यायची गरज आहे, नक्कीच 100% मला देखील त्याचं वाटतंय. आज जी परिस्थिती मी पाहिलेली आहे त्यानुसार आणि त्याच्यामध्ये वाढीव मदत द्यायची आवश्यकता आहे नक्कीच शेतकऱ्यांना या संकटापासून दूर करण्यासाठी आणि त्यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे पाठपुरावा करणार. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की पंतप्रधानांनी याच्यामध्ये लक्ष घालून राष्ट्रीय संपत्ती असं त्यांनी सांगावं आणि त्यांच्या पीएम केअर फंडातून मदत करावी, कारण महाराष्ट्रातला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं धान्य सुद्धा देशाच्या गाणं घेतलं जाते अशी मागणी सुद्धा ठाकरे. ठीक आहे, मागणी करणं काही चुकीचं नाही, परंतु जर का महाराष्ट्र सरकारला गरज वाटली की केंद्र सरकारची देखील याच्यामध्ये मदत घ्यावी तर नक्कीच ती रिलीफ पॅकेज जर का गरज पडली तर केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल, परंतु जर का राज्य सरकारच्या वतीने मदत करून योग्य ती मदत जर का आम्ही पुरवू शकलो तर मग केंद्र सरकारकडे मागणी करायची गरज पडणार नाही आणि मला वाटतं योग्य तो निर्णय आमच्या सरकारकडनं घेतला जाईल. ती गोष्ट मी करू शकणार नाही, मी बोलू शकणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय आमचे 3ही नेते ते त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. नाही, म्हणूनच त्या मागे जे पंचनामे झाले होते त्याच शेतामध्ये आता वाढीव नुकसान झालेलं आहे, टक्केवारीमध्ये वाढ करून आणि मग त्याचा नाही. जर का समजा ऑगस्ट मध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि घरामधल्या जे काही जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं त्याकरता 5,000 रुपयाचे निकष आहेत देण्याचे, पण आता जर पावसामध्ये समजा घराची पडझड झाली असेल, घराच्या भिंतीना तिथे तडे गेले, घराच्या भिंती पडल्या असेल तर त्याच्यासाठी पडझडीसाठी जी मदत आहे ती नक्कीच त्यांना दिली जाईल ना, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही अडचण येणार नाही. सर, कार्यकर्त्याच्या जे दौरे होत आहेत खूप चांगले आहे, कारण हा मुद्दा असं तुम्हाला माहित आहे कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे वास्तव खरोखरच मदत होईल का शेतकऱ्यांना? नाही, होईल ना. कसं आहे, फक्त म्हणजे कार्यकर्त्यांची अर्थातच मागणी तर होतीच, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिल्या, कारण शिवसेना पक्षाच्या वतीने मी संपर्क जालना जिल्ह्याचा आहे, परंतु लाचलुचपतीचे आदेश मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आणि त्यांच्या आदेशानुसार मी इथे आलो.
आपला जो प्रश्न आहे की खरोखर मदत मिळेल का, मदतीची आवश्यकता आज शेतकऱ्यांना आहे, ह्याची जाणीव आहे. म्हणूनच मुख्यमंत्री स्वतः शेतापर्यंत येऊन पोहोचले. आजपर्यंत म्हणजे असं नेहमी होत नाही की मुख्यमंत्री महोदय म्हणजे मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय शेतापर्यंत येऊन पोहोचलेले आहे, शेताच्या बांधावरती येऊन त्यांनी पाहणी केलेलं, असं नेहमी होत नाही. आणि म्हणून जनतेच्या ज्या आशा पल्लवित आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या आशा पल्लवित झालेल्या आहेत की आता मुख्यमंत्री आणि सरकारच सगळं शेतावरच्या बांधावरती आलेलं असल्यामुळे नक्कीच यावेळेला वाढीव मदत मिळेल. सर, ओला शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, ओला दुष्काळ जाहीर करायचं, परंतु ते कर्जमाफीची मागणी करतात, जे तुम्ही जाहीर केली ते नक्कीच आमचे सरकार त्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक आहे. आणि कर्जमाफीच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागील झालेल्या अधिवेशनामध्ये देखील तिथे माहिती दिलेली आहे की मुख्यतः शेतकऱ्यांना संकटामधून बाहेर काढण्यासाठी जे काही पॅकेजची आवश्यकता असेल नक्कीच ते पॅकेज योग्य वेळी दिले जाईल. आणि शेतकऱ्याला संकटामधून बाहेर काढण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या नक्कीच सगळ्या गोष्टी केल्या जातील. माझा एक प्रश्न आहे, आपण पाहणी करायला ती योग्य आहे माणुसकी म्हणून, परंतु ह्याचे जे काही जबाबदार अधिकारी आहेत, पीक विमा भरतो शेतकरी, पीक विमा भरल्याच्या नंतर जबाबदारी तर पीक विमा कंपनीची आहे, विमा त्याला मोबदला दिला. अगदी तसं का होत आणि तुम्ही दौऱ्यामध्ये ते पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना का घेऊन करत नाही? अगदी योग्य मुद्दा आहे. आता जी मी बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये पीक विमाच्या अधिकाऱ्यांना देखील मी बोलावलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आज सुद्धा एकही अधिकारी आज आता मी आपली ही पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर जी मी बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये पीक विमाच्या अधिकाऱ्यांना देखील मी बोलावलेलं आहे. आणि त्यांच्याकडनं पीक विमा ज्या काही शेतकऱ्यांकडनं देखील जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आणि जेव्हा पीक विमाच्या बाबतीमध्ये मला वाटतं ICICI लोंबार्ड च्याकडनं आता ही ते पीक विमा उतरवले आहे ती देखील माहिती मिळते. त्यांच्या अधिकाऱ्यांना देखील मी बोलावलेलं आहे आणि त्यांना सक्त ताकीद देऊन जे काही निकष त्या पीक विमा कंपन्यांचे आहेत, शेतकऱ्यांना मदतीच्या भावनेने जर का त्यांनी काम केलं नाही तर नक्कीच योग्य ते कडक पावलं उचलण्याची निर्देश आपण द्यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. कारण जे काही पीक विमा कंपन्यांच्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणजे हप्ते घेतले जातात परंतु त्यांना मदत योग्य वेळी दिली जात नाही. परंतु आत्ताच्या नुकसानीमध्ये जर का पीक विमा कंपनीने जर का तिथे काही चुकीच्या गोष्टी जर का केल्या तर नक्कीच त्याच्यावरती कडक ऍक्शन घेण्याचे निर्देश हे द्यावेत अशी आम्ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करू. त्याच्याकडे जमीनच नाही परंतु तो शेतीवर आधारित आहे, जो शेतमजूर आहे, त्या संदर्भात कोणीच बोलत नाही. त्या संदर्भात काही त्यांना मदत होणार आहे. कसं आहे, शेवटी नुकसान हे त्या पिकाचं झालेलं नुकसान आहे आणि त्या जमिनीचं झालेलं नुकसान आहे. आपले जे निकष आहेत त्या निकषानुसार अर्थातच जर का शेतमजुरांना त्याच्यामध्ये कुठला स्कोप असेल तर नक्की दिली जाईल. परंतु सध्या तरी आज तरी माझ्याकडे अशी कुठली मागणी देखील नाही. परंतु पिकाचं झालेलं नुकसान त्याला नुकसान भरपाई देण्याचे आपले जे निकष आहेत किंवा जे शासन निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी आपण करतोय. त्या व्यतिरिक्त जर का कुठलाही निर्णय घ्यायची आवश्यकता भासली तर नक्कीच त्याचा पाठपुरावा आम्ही करू. बरोबर आहे आणि ती देखील एक बाजू नक्कीच आम्ही लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत पोहोचावं. जनावर वाहून गेली आणि जनावरांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे, फळबागात त्यांना सुद्धा वेगळं पॅकेज मिळू शकतं. तर ओला दुष्काळ जाहीर केला तर हे सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील. नाही, मला वाटतं ओला दुष्काळ जाहीर करून शेवटी पॅकेज किती द्यायचे तर शासनच ठरवणार आहे. जर का फक्त शब्दप्रयोग करायचा, उद्या आता 2,500 कोटीचं पॅकेज जे आता कालपर्यंत नुकसानीचं आपण जे काही डिक्लेअर केलेलं आहे त्याला देखील आम्ही ओला दुष्काळाचा शब्दप्रयोग करू शकतो. मला वाटतं शब्दप्रयोगाच्या वरती न जाता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला किती पैसे येतात, त्याला किती मदत मिळते ह्याला जास्त महत्व आहे. म्हणून त्याच्यावरती आमचं जास्त जोर आहे. उद्या त्याला आपण ओला दुष्काळ जाहीर करणं आणि त्याला मग ती मदत डिक्लेअर करणं त्यापेक्षा ती मदत डायरेक्ट डिक्लेअर करणं मला वाटतं ते शेवटी त्या शेतकऱ्याला मदत देणं हे जास्त आवश्यक आहे. नक्कीच आमचं सरकार आणि त्याच्या जे काही पशुवैद्यकीय विभागाचे निकष आहेत त्या निकषानुसार नक्कीच त्यांना मदत करण्याकरिता जे काही पंचनामे आवश्यक आहेत ते करा. त्या देखील सूचना आम्ही आज केलेल्या आहेत आणि ते पंचनामे झालेले देखील आहेत. आणि विशेषतः फळबागांचे देखील जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे देखील पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. आणि त्या बाबतीत देखील नुकसानीचं आकलन करण्याकरिता जे काही तांत्रिक त्याच्यामध्ये माहिती घेणं आवश्यक आहे ती माहिती घेऊन त्याची देखील नुकसान भरपाई दिली जाईल. तुमच्याकडे साधारणतः 3-4 खाती दिसत आहेत महत्वाच्या, विशेषतः लातूरमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. आतापर्यंत कुठल्याही
हॉटेलवरती किंवा खाद्यपदार्थावरती कारवाई झालेलीच नाही, केवळ गोवा गुटख्याच्यावरच झाली आहे. एकही कारवाई झाली नाही, असं आकडे आलाय तुमच्याकडे? आणि माझी यातून आता आढावा आपल्या परिषदेनंतर आहे, परंतु नक्कीच ही बाब खरी आहे की अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये अधिकाराचा तुटवडा होता. परंतु मागील 1.5 महिन्यापूर्वी आपण फूड इन्स्पेक्टर्स जी काही पोस्ट आहे त्याची रेकॉर्ड भरती ही आपण केली आहे. 394 पदं ही आपण भरलेली आहेत MPSC मार्फत आणि त्यांच्या सध्या ट्रेनिंग चालू आहेत. पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये सगळे ऑफिसर जरा फील्डवरती असणार आहेत आणि म्हणून जी काही पदं रिक्त होती सगळी पदं आपण भरली, आता एकही पद त्याचं रिक्त नाही आणि म्हणून ती एक मोठी ताकद ती आता आपल्याला प्राप्त झालेली आहे. तशाच पद्धतीने ड्रग इन्स्पेक्टर देखील त्याची देखील भरती आपण आता करण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही हा आमच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. त्याला देखील लवकरच मान्यता मिळते. म्हणजे पुढच्या 1 वर्षाच्या आतमध्ये आता फूड इन्स्पेक्टर तर आता जागेवरती म्हणजे आता रिक्त पदं भरलेली आहेतच, त्यासोबत ड्रग इन्स्पेक्टरची पदं देखील पुढच्या 1.5 वर्षामध्ये आपण भरत आहोत. म्हणजे ह्या विभागामध्ये जी काही मोठी अडचण होती की अधिकारीच नव्हते आणि म्हणून कारवाया कमी होत्या, तर नक्कीच त्याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे. ह्या बाबतीमध्ये अजून एक आपण अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये सर्वात मोठी अडचण अजून एक होती की आमच्याकडे लॅब कमी होत्या. लॅब कमी असल्यामुळे एखाद्या टेस्टिंगला कुठलं एखादं औषध पाठवलं त्याला 6-8 महिने वर्षभर लागवतं रिझल्ट येण्याकरिता. आपण लॅब देखील त्यांची स्ट्रेंथनिंग करण्याकरिता देखील आवश्यक जो निधी होता तो देखील आम्हाला यावेळेस मंजूर करून मिळालेला आहे. ते आपण आता करतोय. लॅबची संख्या पण आता आपण महाराष्ट्रामध्ये वाढवतोय. एकंदरीत या विभागाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध आम्ही करून देऊन आमच्या शासनाकडनं त्याला नक्कीच चांगली ताकद दिली गेलेली आहे. तुम्ही महसूल राज्यमंत्री पण आहात, गृहराज्यमंत्री, शासनाचं उत्पन्न वाढवण्यासाठी गुटख्यावरची बंदी का होत होती? नाहीतरी तो सगळीकडे मिळतो, तो मला वाटतं मार्गाने मिळण्यापेक्षा जर तुमची बंदी उठवून टाकली तर शासनालाही महसूल मिळेल. थोडा व्यापक विचार आहे, थोडा व्यापक विचार आहे. नक्कीच आपण दिलेल्या सल्ल्यानुसार नक्कीच त्याचा आम्ही विचार करायचा प्रयत्न करू. छोटासा प्रश्न आहे सर, हे आर्थिक नुकसान तर हे अतिवृष्टीमध्ये झालेलंच आहे, याला देखील जिल्हा प्रशासन कुठं म्हणजे विषय असं वाटतेच नाही. बघा, जी काही आपत्ती आलेली आहे ती नैसर्गिक आपत्ती आहे. जिल्हा प्रशासनाकडनं जे काही उपाययोजना करणं आवश्यक होती त्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या. तिथे जिल्हा प्रशासनाकडनं कुठेही कमतरता कुठे मला तरी भासली नाही. आता जी काही पंचनामे करण्याची जी काही पायरी आहे ती प्रशासनाकडनं व्यवस्थित झाली पाहिजे, ह्याकरताच माझा आजचा हा दौरा आहे. तिथे कुठेही प्रशासनाने कमी पडता कामा नये ह्या सूचना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्याचं नक्कीच पालन होईल आणि पंचनामे करत असताना कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही याची खात्री आपण बाळगा, असं सूचना आम्ही केलेल्या आहेत. धन्यवाद. त्याबद्दल पंचनामे झालेले आहेत. 45,000 हेक्टरवर पंचनामे केले, तहसीलदार असतील, तलाठी असतील, त्यांनी ते पाठवले, पण मंजूर होताना तिथं 20,000 आणि 18,000 होतात. वरून इकडे येतात. नाही, आता जे काही पंचनामे होतील ते अर्थातच आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरसकट पंचनामे करा असे देखील आदेश दिलेले आहेत. ज्या भागामध्ये नुकसान आहे तिकडे, म्हणून मला वाटतं त्या बाबतीत देखील जे काही माहिती शासनापर्यंत येईल त्याच्यावरतीच नक्कीच नुकसान